नमस्कार, मी प्राची. वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट पार्टमध्ये आपण बोललो होतो की स्वतःच्या विचारांबरोबर कम्फर्टेबल राहण्याबद्दल आणि तर त्याच विषयी मी या पार्टमध्ये सांगणार आहे. जर लास्ट पार्ट तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो बघा. तर आपण बोलत होतो की तुम्ही तुमच्या विचारांबरोबर किती कम्फर्टेबल राहू शकता कुठल्या एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी किंवा गॅझेटची मदत न घेता. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या थॉट्सबरोबर राहू शकता का नाही हे बघण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या थॉट्सची क्वालिटी चेक करायला लागेल. आणि तुम्हाला माहितीच असेल, इन जनरल थॉट्सचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन टाईप्स असतात. तर आपण असं खूप वेळा ऐकलं आहे की थिंक पॉझिटिव्ह असं खूप लोक म्हणतात की काय निगेटिव्ह विचार करत बसला आहे किंवा बसली आहे. पण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नक्की काय करायचं हे आपल्याला माहीत नसतं किंवा कोणी शिकवलेलं नसतं लहानपणापासून. तर तुम्ही हा एक एक्सपेरिमेंट करून बघा. म्हणजे समजा तुम्ही असे काही न करता रिकामे बसलाय आणि तुम्हाला अचानक इरिटेट व्हायला लागलं, तर डेफिनेटली तुमचे विचार हे निगेटिव्ह आहेत. कारण पॉझिटिव्ह विचार जेव्हा असतात तेव्हा त्यांचा स्पीड पण स्लो असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला इरिटेट पण होत नाही. आणि तुमच्या मनात जर अशी अचानक खूप निगेटिव्ह विचारांची गर्दी होत असेल तर तुम्हाला तुमच्या थिंकिंगवर किंवा थिंकिंग क्वालिटी सुधारण्यासाठी काहीतरी एफर्ट्स घ्यायची गरज आहे. आणि मी आपलं मन आणि आपले विचार यांच्याबद्दल एवढं बोलते आहे कारण तेच आपल्याबरोबर कॉन्स्टंटली असतात. म्हणजे आपण इंडिपेंडंट म्हणतो जेव्हा असतो तेव्हा आपले विचार आपण बाजूला नाही काढून ठेवू शकत. आणि आता न्यू इयर रिझोल्युशनचा ट्रेंड असल्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काय रिझोल्युशन करू, असं काहीतरी हटके वगैरे पाहिजे, तर तुम्ही हेच रिझोल्युशन घेऊ शकता की स्वतःच्या विचारांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे. आणि हे विचार कसे तयार होतात किंवा त्यांचा रूट कॉज काय आहे आणि ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे कसे आणायचे याबद्दल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बोलणार आहोत. आणि असं नाही आहे की तुम्ही आत्ता निगेटिव्ह विचार करताय आणि कोणीतरी तुम्हाला सांगितलं थिंक पॉझिटिव्ह आणि लगेच नेक्स्ट मोमेंटपासून तुमचे विचार पॉझिटिव्ह झाले किंवा तुम्हाला एकदम छान वाटायला लागलं, असं होणार नाही. कारण ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह विचारांकडे जाताना त्यांच्यामध्ये पण एक स्टेप आहे, जसं आपण म्हणतो की बिटवीन द लाईन्स. सो ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन. आणि तुमचे विचार खूप जास्त निगेटिव्ह असतील किंवा तुम्हाला त्यांच्यावर काम करायचं असेल, त्यांची क्वालिटी सुधारायची असेल, तर ते विचार हळूहळू निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कसे नेता येतील ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. सो कीप द नोटिफिकेशन्स ऑन. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.